बघा फायनलचा रन्स आपण काउंट करणार नाही होत बिकॉज बघा सर्व आपलेच खेळाडू आहेत आणि इक्वल मॅचेस सेमीफायनल पर्यंत इक्वल मॅचेस प्रत्येकाला मिळालेले आहेत. सो त्या अनुसरून सेमीफायनल पर्यंतच काउंटिंग होईल. फायनलचे काउंट केले जाणार नाहीत कारण बेस्ट बॅट्समॅन बॉलर सिरीज आपण टॉप 4 मध्ये देणार आहोत. ही सूचना दोन्ही टीम्स पर्यंत मी पोहोचवतोय. सुरुवात होईल, जोडले जातील कॉम्बॉक्स मधून साहिल शेळके. धन्यवाद. मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी आली आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू हुक केलाय. फटका भरपूर चांगला आणि बॉल निघून जाईल. मेगा फिनाले मॅचला सुरुवात. पहिला चेंडू वरती, पहिला चौकार. उपसरपंच मॅडम सौभाग्यवती वैशालीताई अरविंद भोईर मॅडमांचं शुभ आगमन आणि त्यांचा समवेत 40 अप्रतिम खेळाडू आणि तसेच एक जबरदस्त व्यक्तिमत्व समाजसेवक सर्वांनी अरविंदजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही मी ओवली प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. चौकार आलाय. पहिल्याच बॉल वरती विकास जोशीच्या बॅटमधनं चांगली सुरुवात विकासनं करून दिली. मागच्या मॅच मध्ये देखील टर्निंग पॉइंट विकासची बॅटिंगच ठरली होती. लागोपाठचे 2 षटकार. खरं तर सुरुवात चांगली करून दिली. या संपूर्ण ऑल ओव्हर स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. प्रेशर आता मेगा फिनाले मॅचचा दोन्ही संघांवरती असणार आहे. पाटील वॉरियर्स गतवर्षी उपविजेता राहिली, यावर्षी चॅम्पियन बनतील का हाच प्रश्न असेल. स्क्वेअर लेग रिजनला विकेट नाहीये, अडवलाय कुठेतरी, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. अँड मला वाटतं रेड सिग्नल आलाय कारण OUT बॅटर बाद होतील. बॅट हवेमध्ये होती आणि बॅटर आता कैलासला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का टीम पाटील वॉरियर्सला लागतोय कैलासच्या रूपानं. बॅटर बाद होत आहेत. नवीन बॅटर विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्स 12th मॅन पाठवायचे आहेत. दोन्ही संघांचे 12th मॅन नाही आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे 12th मॅन पाठवा. चला मॅच सुरू करायची आता. विकेट आली आहे. नवीन बॅटर आता विकास पाटील आलेत. विकास जोशी आणि विकास पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. विकास पाटील स्ट्रायकिंग एंडला असतील. 4 धावा धावफलकावरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. बॉलर तयार. अराउंड विकेट. भरपूर चांगली बॉलिंग करतात. बॅकफूट वरती जाऊन खेळत एक सिंगल पूर्ण केली जाईल. अखेरता मागच्या मॅच मध्ये धावचीच्या रूपाने विकेट गेली होती, परंतु या मॅच मध्ये अखेरता पोहोचलेत. विकाससाठी सुवर्ण संधी. जर षटकार मारला तर आदेश जोशी यांच्याकडनं एक कोंबडा दिला जाईल. बॉलर तयार. पुढचा बॉल. धावफलक आता 5 या अंकावरती. मोठा फटका खेळायचा होता. स्लोअर वन डिलिव्हरी. पहिल्या ओव्हरचा खेळ फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5.
5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मी म्हणेन टीम एच डी डॅशर्सची आतापर्यंत झाली आहे. मी उल्लेख केला या अगोदरच की खरं तर बॉटमला होते टेबलच्या, परंतु एक संधी त्यांना मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी केलं आणि सध्या तरी टॉप 2 मध्ये मेगा फिनाले खेळत आहेत. आणि पहिलं षटक भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. चला वेळ कमी घ्या. सन्माननीय मनीषजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. माजी उपसरपंच माजी सरपंच होळी गावचे मनीषजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. हिट विकेट बॅटर बाद होतील. धक्का दुसरा टीम पाटील वॉरियर्सला लागतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज होळी प्रीमियर लीग 2026 ला भेट देण्याकरिता आदर्श सरपंच पुरस्कार सन्मानित आणि तसेच माजी सरपंच ओळी गावचे सन्माननीय मनीषजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झाले आणि तसेच त्यांचा समवेत पाटील वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेब त्यांचे देखील शुभ आगमन झाले आणि तसेच सुमित दादा पाटील दादांचं देखील शुभ आगमन झालं. तुम्हा सर्वांचं मी आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं होळी प्रीमियर लीग 2026 पर्व 5 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. बॅटर आता खेळपट्टीवरती खेळण्यासाठी हिटिंग मशीन ऑफ ओली हिटमॅन ऑफ ओली सुशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला क्रमांक 4 वरती. सुशांत भरपूर चांगला खेळ दाखवला. पहिली मॅच जेव्हा झाली तेव्हा 41 बनवल्या. चला टीम एच डी डॅशर्स मॅच फ्लो तोडायचा नाहीये तुम्ही. मॅच सुरू आहे, मान्य आहे की वेळ भरपूर आहे आपल्याकडे, पण मॅच फ्लो तुम्ही तोडू नका. चला विनंती असेल फिल्डिंग लगेच लावून घ्या कारण सुशांत कधीच आलेत. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 4 वरती सुशांत पाटील. सुशांतची बॅट जर एकदा चालली तर भरपूर धावा ते बनवून जातात. हे चित्र आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये 41 धावा. त्या मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये 38 धावा त्यानं नाबाद बनवल्या. साहिल सुशांतसाठी हवे ते बॉल. अरे बापरे, हे काय केलं. मॅच सोडली आहे की कॅच सोडली आहे. मला वाटतं जवळजवळ आता मॅच हातातून निसटू शकते. नाखुश आहेत खेळाडू कारण त्यांना माहिती आहे ही महत्वाची विकेट होती. सुशांत पाटीलची झेल ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 या ओव्हर मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉल मध्ये खर तर सन्मान दिला गेला मी म्हणेन यॉर्करला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. साहिल जोशी लाजवाब बॉलिंग. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. महेश जोशी यांनी जर बॉल पकडला जरी तरी सुद्धा मनीषजी पाटील दादांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुढचा बॉल मिस्टेक हवे ते बॉल आणि कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. तिसरा धक्का टीम पाटील वॉरियर्सला. बॅटर बाद. पूर्ण ओळी प्रीमियर लीग आता मला वाटतं संपायला आली आहे. या मॅच मध्ये पाटील वॉरियर्स ची एवढी खराब कंडिशन कधीच झाली नव्हती, परंतु मेगा फिनाले मॅचचा दबाव ते आता झेलू शकले नाहीयेत. 7 धावांवरती 3 विकेट डाऊन झालेत. आता बॅटर सूरज थले मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब बॅटिंग सूरजनं केली आहे.
मागच्या मॅच मध्ये 3 चेंडू फेस करण्याची त्याला संधी मिळाली, तिन्ही बॉल त्याने बाउंड्रीच्या बाहेर फेकले. ताकद एवढी ठेवतो तो. साहिल पुढचा बॉल. हो, फटका चांगला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू येत आहेत, मात्र एकच सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकतंय. 8 चौकार आणि षटकारांमध्ये डील करावी लागेल, परंतु हे षटक लाजवाब सुरू आहे टीम HD डॅशर्स कडनं. बॉलर साहिल जोशी भरपूर चांगली बॉलिंग करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल सुशांत पाटील स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस आहे, दिशा दिली आहे कॉर्नर रिजनला. बॉल एक सिंगल फक्त मिळेल याही चेंडूवरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 9. 2 ओव्हरमध्ये 9 धावा धावफलकावरती. एका क्षणाला वाटलं की मेगा फिनाल मॅच 60+ टोटल भरपूर चांगलं असू शकतं, परंतु बॉलिंग भरपूर लाजवाब साहिल जोशी कडनं पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये देखील साहिलनं 3 विकेट काढले. खरं तर 4 विकेट काढले होते, एक हिट विकेट होते बॅटर, परंतु आता या मॅच मध्ये लाजवाब बॉलिंग. आता बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण राजदीप त्याच्या समोर सुशांत पाटील. राजदीप आलत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल हवेत आहे. आलाय 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 सीमा रेषेच्या पार. षटकार. महेश जोशीसाठी सुवर्ण संधी आहे. जर झेल कंप्लीट केली तर उदयजी पाटील यांच्याकडनं 555 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. राजदीप पुढचा बॉल उडवला. हा चेंडू हवेत आणि या मॅचची गोल्डन विकेट. सुशांत बॅक टू द डगआउट. ज्या बॅटरनं अक्षरशः ओवी प्रीमियर लीग गाजवून ठेवली होती, तो बॅटर आता मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. मेगा फिनालेची मॅच हेच प्रेशर हँडल करू शकले नाहीयेत टीम पाटील वॉरियर्स. चला फिल्डिंग लावून घ्या. शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला टीम HD डॅशर्स, कारण तुम्ही वारंवार विकेट गेल्यानंतर एकत्र येत आहे. राजदीप पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेट. नवीन बॅटर सुमित येतात. सूरज थयेला आता जास्तीत जास्त स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे. धावफलक आता 15 वरती. बॉलर तयार. फटका चांगला आहे स्क्वेअर लेग रिजनला. मिड विकेटचे खेळाडू येत आहेत. आउटफील्डचा फायदा झाला. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. खाली फुकट अंपायरला मेहनत करायला लावतायत. एक सिंगल एका धावेनं धावफलक आता 16 वरती जाऊन पोहोचत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. राजदीप समोर. सूरज थले. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार आहे आणि चेक केलं जाईल चौकार आहे की षटकार आहे. येस बीमर चेक करण्यासाठी आहे बट इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आणि चौकार असेल. 4 धाब्यानं आता धावफलक 20 ऑन अ कार्ड. 20 धाबा धावफलकावरती. ओहो सोडून दिलाय अराउंड. खर तर लेग स्टंप सोडला होता. विकेट देखील जाऊ शकत होती या चेंडूवरती परंतु वाईड आला. अतिरिक्त धाव धावफलकावरती जॉईन केली जाईल. धावफलक 21 21 धाबा. राजदीपनं देखील चांगली बॉलिंग केली. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. ओ हो क्या बात आहे. सूरज तले मैदानाच्या बाहेर चालले. विकेट. बॅटिंग करण्यासाठी आविष्कार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आविष्कार अखेरकार संधी मिळाली आणि आता मेगा फिनाले मॅच मध्ये त्याला संधी मिळतीये. ते सोनं त्याला करावं लागेल. दाखवावं लागेल की मी ही बॅटिंग करू शकतो. संधी येत नव्हती. ओहो अराउंड द लेग त्रिफळा उद्ध्वस्त. आणखीन एक बॅटर बाद. आता तेच म्हणावं लागेल. कार्याला जावं लागेल कारण लागोपाठ विकेट 2. नवीन बॅटर इन होतात. निखिल आल्यात जरूर मात्र मला वाटतं 3 ओव्हरचा खेळ झालाय फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 21. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये किती बनतील. ज्या संघानं 50च्या आत कधी धावा बघितला नाही त्यांना कुठेतरी मला वाटतं 30च्या आत देखील रोखू शकतात. सध्या टीम HD डॅशर्स. बॉलर शेवटच्या ओव्हर मध्ये करण माळी. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत करणचं. बॉल सी मारे षटकार. भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सुमितच्या बॅटमधनं. षटकार येताना आपण पाहिला ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन वरती. तोलून मापून मारलेला हा षटकार. पुढचा बॉल
अराउंड द विकेट करण माळी. सुमित साठी मिसटाइम एक स्ट्रोक. स्वतः करण पोचू शकणार नाहीयेत मात्र नाकारले. धाव घेतली नाहीये. डॉट बॉल येतोय. हा बॉल देखील मला वाटतं बाउंड्रीच्या बाहेर जायला हवा होता. खऱ्या अर्थानं मागचा बॉल पाहिला तर तो चांगला होता या चेंडूच्या अनुमानानं, परंतु टायमिंग जोडता आलं नाहीये. बॉलर तयार करण. हा बॉल फटका चांगला आहे. अडवलाय बॉल. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि धावच नाहीये. अर्ध्यावन्न रिटर्न आलेत. यस, बॉलरला विनंती आपण अंपायरच्या समोर जाऊ नका. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. बॉलर तयार होतोय. करण माळी. फटका चांगला गॅप मध्ये मात्र अडवलाय बॉल. अडवलं नाही तर बॉल फेकून दिले बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. जर आता या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आले ना तर 40 बनू शकतात आणि फायटिंग टोटल असू शकते. दोन बॉल बाकी आहेत. 31 31. दोन बॉल बाकी आहेत. दोन. पुढचा बॉल अराउंड द विकेट. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. फटका चांगला. गॅप मध्ये बॉल आहे आणि धावले नाहीयेत. मला वाटतं याही बॉलवरती दोन झाल्या असत्या कारण नॉन स्ट्रायकरचे बॅटर निखिल दोन वेळा तर दोन दोन धावले. शेवटचा अंतिम बॉल. लास्ट बॉल. शेवटचा बॉल या पहिल्या डावामधला. सुमित पाटीलच्या समोर करण माली. हायवे एंड कडनं पुढचा बॉल. शेवटचा अंतिम बॉल घेऊन. फटका चांगला. क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि पहिल्या डावाचा खेळ झालाय फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर 4 ओव्हर मध्ये बनल्या गेल्या धावा 37 आणि 38 धावांची गरज मेगा फिनाल मॅचला जिंकण्यासाठी टीम HD डॅशर्सला असेल अगेन्स्ट टीम पाटील वॉरियर्स. भरपूर चांगला खेळ. खर तर सकाळपासून पाहिलं नाखुश होते टीम HD डॅशर्स, परंतु जसे फायनलला गेलेत अनेक सारे प्रेक्षक वर्ग त्यांचे पाहायला मिळतात. हे आमचं मुख्य व्यासपीठ दाखवलं जात आहे सध्या. अनेक सारे मान्यवर गण या व्यासपीठावरती विराजमान आपल्याला पाहायला मिळतात. चेक. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण शुभ सन्मान करूया. आज ओळी प्रीमियर लीग 2026 ला भेट देण्याकरिता ओळी गावचा प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौभाग्यवती कुंता विष्णू पाटील मॅडमांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी रोहिणीताई म्हात्रे मॅडमांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ओळी कुंता विष्णू पाटील मॅडमांचा आपण शाही सन्मान करायचा आहे. आज ताईंची महत्वाची उपस्थिती आहे आणि ताईंचा सन्मान रोहिणी ताईंच्या शुभ असे केला जातो. प्रथम नागरिक आहेत विद्यमान सरपंच आहेत ओवळी गावचा सौभाग्यवती कुंता विष्णू पाटील मॅडमांचा हा शाही सन्मान रोहिणीताई म्हात्रे मॅडमांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर विद्यमान उपसरपंच मॅडम सौभाग्यवती
सौभाग्यवती वैशालीताई अरविंद भोईर मॅडमांचा आपण शाही सन्मान करणार आहोत. च्या विद्यमान उपसरपंच आहेत ओवळी गावचे आणि हा सन्मान करण्याकरिता मी रोहिणी ताईंनाच विनंती करतो. आपल्या शुभहस्त विद्यमान उपसरपंच ओवळी गाव सौभाग्यवती वैशाली अरविंद भोईर मॅडमांचा शाही सन्मान आपण करायचा आहे आणि तसेच शुभ आगमन झालंय. माझी उपसरपंच सौभाग्यवती सोनम उत्तम पाटील मॅडमांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती वैशालीताई अरविंद भोईर मॅडमांचा सन्मान केला जातो. आज त्यांचीही महत्वाची उपस्थिती आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. तसेच पुढील शुभ सन्मान आपण करूया. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं माजी उपसरपंच ओवळी सौभाग्यवती सोनम उत्तम पाटील मॅडमांचा सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी कुंताताई पाटील मॅडमांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण शुभ सन्मान करायचं. सौभाग्यवती माजी उपसरपंच ओवळी सौ सोनम उत्तम पाटील मॅडमांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. माजी सरपंच सौभाग्यवती रोहिणीताई गणेश म्हात्रे मॅडमांचा आपण शाही सन्मान करणार आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा वैशालीताई भोईर मॅडमांना मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. माजी सरपंच सौभाग्यवती रोहिणीताई गणेश म्हात्रे मॅडमांचा आपण सन्मान करायचा आहे. सामना सुरू करा. अंपायर्स मॅच स्टार्ट करा. ताईंचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. माजी सरपंच सन्माननीय मनीष धीरज पाटील साहेबांचा आपण सन्मान करीत आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी केतन केरे यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते माजी सरपंच सन्माननीय मनीष धीरज पाटील साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. माजी सरपंच तसेच समाजसेवक आणि एक दमदार व्यक्तिमत्व मनीष धीरज पाटील साहेबांचा सन्मान केला जातो. आज त्यांची महत्वाची उपस्थिती आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. युवा दमदार नेतृत्व आणि तसेच समाजसेवक ओवळी गावचे हर्षद दादा म्हात्रे दादांचा आपण सन्मान करणार आहोत. पुढील सन्मान आपण करणार आहोत ओवळी गावचे समाजसेवक सन्माननीय अरविंदजी भोईर साहेबांचा आपण सन्मान करीत आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी केतन केने यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते अरविंदजी भोईर साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर पाटील वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेब त्यांचाही शाही सन्मान आपण करणार आहोत. मी केतन केने यांनाच विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स फक्त इक्वेशन सांगा. जनार्दनजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. सन्माननीय हनुमानजी माळी साहेबांचे आपण सन्मान करीत आहोत. आणि मी केतन केने यांनाच विनंती करतो आपल्या शुभहस्ते सन्माननीय हनुमानजी माळी साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय छत्रपती पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण करीत आहोत. आणि
मी पुन्हा एकदा केतन यांनाच विनंती करतो आपल्या शुभहस आपण छत्रपती पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे आज त्यांची महत्वाची उपस्थिती. छत्रपती पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर कुंदन दादा माळी दादांचाही आपण सन्मान करीत आहोत आज त्यांचीही महत्वाची उपस्थिती. केतन आपण तिथेच थांबा. कुंदनजी माळी साहेबांचा आपण सन्मान करीत आहोत. मी केतन केने यांनाच विनंती करतो आपल्या शुभेच्छा आपण कुंदनजी माळी साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर युवा उद्योजक सुमितदादा पाटील त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. केतन केने यांनाच विनंती करतो आपल्या शुभेच्छा युवा उद्योजक सुमितजी पाटील दादांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आपण वळूया फायनल मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आणखीन एका विकेटचं पतन झालंय. 3 चेंडू 3 धाबा 3 विकेट आणि बघा ड्रामा बघा मैदानाच्या आतमध्ये विकेट तर मिळाली आहे परंतु नवीन 2 बॅटर सध्या खेळपट्टीवरती आता पाहायला मिळतील. करण माळी त्याच्यासोबत आता साहिल जोशी मैदानावरती येतात. यष्ट्यांच्या मागे सूरज थळे. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित पाटील. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या गोलंदाजानं केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. साहिल आलत नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आता असतील. 3च धावा झाल्या धावपलकावरती. काटेकी टक्कर पाहायला मिळते. शफल झालाय बॉल लांब 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 षटकार. एक ही मारा पर शॉलिड मारा. क्या बात है. लाजवाब फटका. अगदी ताव काढलाय मी म्हणेन या बॉल वरती. खरा बॉल सुमितनं टाकला साहिल जोशी साठी. पुढचा बॉल यावेळेस मिसमिंग हवे ते बॉल आणि विकेटचं पतन. साहिल जोशीची खेळी संपुष्टात. बॅटर बाद. धावा 4 विकेट डाऊन झाल्यात. करण आहेत खेळपट्टीवरती परंतु आता त्याला साथ कोणता बॅटर देईल. करण एकही बॉल फेस केला नाही आहे. नवीन बॅटर आता तनिष केणे येतात खेळण्यासाठी. तनिष मैदानाच्या आतमध्ये आल्यात पण बॉल मैदानाच्या बाहेर जाईल की मैदानाच्या आतमध्येच ड्रामा घडेल. मेगा फिनालेची मॅच 38 बनवायच्या होत्या. 9 धावा बनल्यात. पुढचा बॉल उडवलाय हवे ते बॉल. बॉल गेलाय लांब लांब. आणखीन एक षटकार. काही 6चा पाडा वाचून आल्यात. जोही बॅटर येतोय दे घुमाके. षटकार ठोकतायत बाद होत आहेत. षटकार ठोकतायत बाद होत आहेत. बॉलर तयार. पुढचा बॉल. हा बॉल पुन्हा मिस टायमिंग आहे. सुशांत बॉल पर्यंत ओ पोचले होते. झेल झाली ड्रॉप. चुकी मोठी चुकी मी म्हणेन आता होईल. रनिंग कॅच खर तर कठीण असतं झेल पकडणं पण जर ही झेल पकडली असती तर जवळपास मॅच मध्ये
टीम पाटील वॉरियर्स. परंतु आता झेल झाली ड्रॉप. एक सिंगल या चेंडूवरती. धावपलक 16 वरती जाऊन पोहोचत आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल. त्याचा जोश आहे, त्याचा आवाजच तसा आहे दादा. येस, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 16. 16 ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. 12 बॉल जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावांची गरज. 12 मध्ये 22 आहेत. बॉलर आहेत सध्या तरी टीम पाटील वॉरियर्स कडे, त्यामुळं जास्त काही टेन्शन नसेल. पण 22च बनवायचे आहेत. खरं तर एका चरणावरती वाटलं होतं की 60+ टोटल बनू शकतं टीम पाटील वॉरियर्सचा, ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आहे. पण 37 वरती थांबवलं. 38चा पाठलाग करत असताना स्ट्रगल सध्या तरी ही टीम HD डॅशर्स मैदानाच्या आत करताना पाहायला मिळते. ओबली प्रीमियर लीग पर्व 5व. यंदाच्या हंगाममध्ये नवीन टॅलेंट पाहायला मिळालाय. खरं तर प्रीमियर लीगचा हेच हेतू असतो की युवा यंग खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावं, यासाठी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जतीन पाटील. पहिला बॉल पुल करायचं होतं. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल आहे. अशा पद्धतीनं बॉलिंग जर चालू राहिली तर शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाऊ शकते. तनिष आहेत. जतीन पाटील अराउंड द विकेट. पुढचा बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल अगदी लेग स्टंपच्या वरनं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. आता 10 मध्ये बनवायचे आहेत 22. रंगतदार मॅच होताना पाहायला मिळतीये. ओवळी प्रीमियर लीग 2026 पर्व 5व मेगा फिनालेची मॅच. 10 बॉल 22 ची गरज. जतीनच्या समोर आता तनिष. बॅकफुटला गेलं. फटका चांगला गॅप मध्ये आणि चुकी झाली. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा जर बॉल अडला असता तर चित्र वेगळं असतं. धावफलक निखिल मात्रेला अमित पाटील यांच्याकडनं 100 रुपये दिले जातील चौकार सोडलाय म्हणून. ओहो, बॉल आहे. लाजवाब बॉल आहे. सरप्राईज केलं बॉल बॅटरला. रायझिंग डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले लगेच टेलिव्हिजन स्क्रीन वरती. खर तर ओव्हर पिच होता. 20 धावा धावपलकावरती, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 18 ची गरज आहे. 18 बॉल. ओ, आणखीन एक डॉट बॉल. आता 7 बॉल जिंकण्यासाठी 18 ची गरज. शेवटचा बॉल बाकी आहे. या ओव्हर मध्ये कौतुक करेन, फक्त 4च धावा खर्च केल्यात. बॉलर जतीन पाटील. हाईप आहे आता. कोण जिंकेल सांगू शकत नाहीये. 7 बॉल मध्ये 18 ची गरज. या मैदानावरती इतिहास आपण रचताना पाहिलेत, विक्रम पाहिले. 6 मध्ये 36 पण आल्या, 6 मध्ये एकही नाही आली. आता 7 मध्ये 18 बनवायच्या आहेत. जतीन पाटील अराउंड द विकेट. लाईन खराब आहे. वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. आता 7 मध्ये 17. धावफलक 21. 21. तनिष आहेत खेळपट्टीवरती. करण माळी देखील आहेत. दबाव
मेगा फिनाल मॅच शेवटचा बॉल टाकतोय जतीन. 7 मध्ये बनवायचे आहेत 17. पूल केलं आणि पॉवरफुल आहे बॉल सीमा रेषा पार. आता समीकरण 6 चेंडू 11ची गरज. कम ऑन डीजे. सहा चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज 11. शेवटच्या ओव्हर मध्ये क्रिश पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवे ते झेल झाली. ड्रॉप, कॅच नाही, मॅच सोडली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कॅच घेतली असती ना तर मॅच पूर्णपणे टीम पाटील वॉरियरच्या बाजूने होती, कारण मोठी विकेट होती. करण माली. जर आता कृष्ण या 7 धावा डिफेंड केला तर मित पाटील यांच्याकडनं मेजवानी दिली जाईल. आरडी ढाब्यावरती. बॉलर तयार. फटका चांगला गॅप मध्ये आहे, अडवला जाईल. आता 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण. 2 धावेन आता धावफलक पुढे सरकेल. 33 धावा म्हणजे 4 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू. क्रिश पाटील सांगावं लागेल, किरीस का बॉलिंग देखेगा. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे.